आसन द्या. गुरु प्रसादाची थोडी महिमा से श्रेष्ठ भारी प्रसाद घेताची स्वामीच नाश होय षडरी पुच मी तो पण हानुरे रे सुख अक्षयी घे रे सुख ब्रह्मानंद होय गगनी आनंद प्रसाद घेताची स्वामीच नाश होय शरीरी पोचा लक्ष्मण मने घ्यावो जन्म मृत्यू सुखवा प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरी पुच नाश होय षडरी पुच ओम नमः शिवाय।
जय सदाशिवा सर्वदेवाची देव श्री गणेशाय नमः श्री गुरुभ्यो नमः जय 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 सदाशिव परब्रह्मद्वयानंद वैभव नमो तुझ देवादिदेवा परमेश्वरा जगद्गुरु माता नमो शक्ती जी जगन्माता पार्वती अज्ञजना उत्तमगती जयची अनुग्रहे वेदा परशिवा परब्रह्माणे नवे तुझा महिमा साकार होवनियावा भरविसी हेतु इच्छित श्री सद्गुरु कृपे करुण आधी नमो शिवगण जे कामर सर्वाहुन तयास प्रेमी शरण मी थोडं ट्रबल द्यावं गुरु प्रसादाची थोरी महिमा से श्रेष्ठ भारी प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरी पुच शिवार महार जगदादी जगद्गुरु रेणुकादी पंचाचार्य महाराष्ट्रातील थोर वीरशैव संत शिवयोगी संजीवन समाधी राजे संत शिरोमणी गणपत माहुली व 12व्या शतकातील थोर महान क्रांतिकारक जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज व परमपूज्य अध्यात्म विधाते वीरशैव शारदेचे कंठमणी वीरशैवांचे भाष्यकार भीष्माचार्य सर्वदय कांक्षणी पारावार पारदृष्टी शिवाचार्य अलंकार अम्मपूर भूषण वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या दिव्य मंगल या चरणी अनंतपणे बात करून परमपूज्य सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज तंबलोरकर यांच्याही दिव्य मंगलमय चरणी अनंत परिपात करून ज्यांचं आगमन काही वेळामध्ये इथं होणार आहे आपल्या ग्रामामध्ये तसेच परमपूज्य सद्गुरु विरूपाक्ष शिवाचार्य महाराज
जागीरदार मठ संस्थान मानूर यांच्याही दिव्य मंगलमय चरणी अनंतपणी पत्करू. ग्रामदैवत कपिवर्य महारुद्र हनुमान तथा सोमेश्वर भगवान यांच्याही दिव्य मंगलमय चरणी अनंतपणी पत्करू. आपल्या वीर मठाचे नूतन उत्तराधिकारी युवा संत राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या दिव्य मंगलमय चरणी अनंतपणी पत्करीत असताना उपस्थित आजच्या या प्रसादकालीन सेवेकरता स्वामी महाराज या ठिकाणी, तसेच गायनाचार्य मृदंगाचार्य आमचे माहेश्वर मूर्ती, पण आमचे कोष्टगावकर स्वामी महाराज, महिला मंडळ, मृदंगाचार्य, चित्रकार, पत्रकार, तसेच ज्यांची साऊंड सिस्टम आहे त्या साऊंड सिस्टमचे सर्व आपणा सर्वांचं अभिष्ट चिंतन करीत असताना सेवेकरता निवडलेला अभंग जो आहे, ज्यांनी शिवसंप्रदायाचा पाया रचला, अशा मनमथ परंपरेतील शिवसंप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असलेले अत्यंत गुरुनिष्ठावंत गुरुभक्त असणारे वैराग्य मूर्ती शिवसंत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज यांचा हा 5 चरणाचा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग असून, प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून शिवसंत श्रेष्ठ लक्ष्मण महाराजांनी भगवत प्राप्ती करता मानवी जीवनामध्ये गुरुच्या प्रसादाचे अत्यंत आवश्यकता आहे. आजच्या अभंगामध्ये देवाच्या प्रसादाचं महत्व नाही सांगितलेलं, गुरुच्याच प्रसादाचं महत्व सांगितलेलं आहे. कारण त्या प्रसाद तो भेटल्याशिवाय आपण भगवत प्राप्तीला प्राप्त होऊ शकत नाही. आणि तो प्रसाद जर आपल्या जीवनामध्ये काय प्राप्त झाला तर त्याचा परिणाम काय असतो असं आजच्या अभंगामध्ये माऊलींनी सांगितलेलं आहे. शिवहर आमचा कितवा अखंड शिवनाम सप्ताह आहे? 51. वा, शुभांगड आहे. आणि या 51व्या अखंड शिवनाम सप्ताहातील ही प्रसादकालीन सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे दिली. ही 3री भेट आहे आपली याच महिन्यात, का म्हणजे 2 महिन्यामध्ये. कारण तिकडं 2 कार्यक्रम झाले कीर्तनाचे आणि इकडं 3रं कीर्तन. या 1.5 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये महाराज आपले 3 वेळा भेट होती. हे हनुमंतरायाची कृपा आहे बरं का, आणि सोमेश्वराची कृपा. तिकडे 2 कीर्तन कसे काय झाले असं तुम्हाला वाटत असेल काही लोकांना. महाराजांनी काही सेटिंग लावली का उमानासोबत? असं काही नाही. कारण तिकडल्या कीर्तनामध्ये माझी कीर्तनाची तारीख होती, टाळाआरतीचे कीर्तन होतं. पण पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा आमच्या भगिनी निकिताताई खंडाळीकर यांच्याकडे दिली होती. त्यांनी अचानक त्यांची तब्येत बिघडल्यामुळं ते ऍडमिट होत्या दवाखान्यामध्ये, त्यांच्या पेशा कमी झाल्या होत्या म्हणून. त्यांनीही फोन केला आणि उमानानेही फोन केला, महाराज आम्हाला गावाला सुकणीला पहिला कीर्तनकाराने शेवटचा स्वामीच लागतो, आता काय करायचं? मी होतो त्या दिवशी कर्जत जामखेडला, तिथं होतं माझं प्रसादाचं कीर्तन. हे म्हणलं उमांना माझी तारीख रिकामी आहे, पण मी इथून दुरून येऊन मला आराम करायचा आहे म्हणून थांबलोय म्हणले. नाही म्हणले आता काहीतरी करावं लागेल, आता ऐन टायमाला आपल्याला कोण मिळेल, यावं लागतंय. आणि आपल्या सुकणीवासियांचं एवढं प्रेम आहे, कारण म्हणले ही गावातली लहानातली लहान मुलं सुद्धा हो, आमच्या पिराजी मामाचा मुलगा एवढाच आहे, पण तिथून सुद्धा म्हणले बाजा घेऊन तयारच असतो. तिथं जेवढी प्रेम करणारी माणसं, कर्जत जामखेडून आम्ही सोबतच होतो, आमची माऊली आणि आम्ही. 2 दिवस तिकडं वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन होतं. आणि कलाकाराची कदर अगदी गोड पद्धतीने करतो बरं का संप्रदायामध्ये. आणि आमच्या संप्रदायामध्ये सुद्धा सुकणीचे जे लोक आहेत, भक्त आहेत, सद्भक्त मंडळी, अगदी भजन
करण्यापेक्षा सुकणीचे जे भजनी मंडळ आहेत ना, ही भजन जगणारी माणसं आहेत. भजन करणं वेगळं बरं का, आणि भजन जगणं वेगळं. कीर्तन करणं वेगळं आणि कीर्तन जगणं वेगळं. आणि अशी ही भजनी मंडळाची आमची सर्व सद्भक्त मंडळी. आणि ही तिसरी भेट, तिसऱ्या भेटीचं प्रयोजन आजची ही प्रसादकालीन सेवा आणि सेवेकरता निवडलेला अभंग शिव संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज, जे धोतर जोड्याच्या अष्टीचे असणारे, सर्वांना परिचय थोडक्यामध्ये सांगावा लागतो, कारण ज्यांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे त्यांच्यामध्ये अत्यंत गुरुनिष्ठा होती बरं का. गुरुनिष्ठा कशी असावी, गुरुवर भक्ती, गुरुवर प्रेम कसं असावं, हे शिवसंत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज. कारण ज्या मठाचे ते शिष्य आहेत, ते मठ परंपरा काही साधी सोधी समजू नका. कारण ते प्रसिद्ध महास्वामीजी, ज्यांची 1000 वर्षापूर्वीची संजीवन समाधी आहे, 1000 वर्षापूर्वीची संजीवन समाधी, आणि ते त्यावेळेस उज्जैन पीठाचे 60वे जगद्गुरु होते. कितवे? 60वे. म्हणजे त्यांच्या अगोदर 59 जगद्गुरु त्या पीठावरती बसलेले होते, ज्यांच्या समाधीवर आजही पळसाचं झाड आहे. समाधीवर पळसाचं झाड तुम्ही आजही जाऊन पहा. का? तर लक्ष्मण महाराजांची जी भक्ती होती, सेवा, ती सेवा पाहून प्रसिद्ध महास्वामीजी पळसाच्या झाडातून प्रकट झाले. त्यांना साक्षात्कार झाला लक्ष्मण महाराजांना पळसाच्या झाडातून. म्हणून तेव्हापासून त्यांना नाव प्रसिद्ध पडलं. त्यांचं अगोदरचं नाव हे मरुळाराध्य शिवाचार्य होतं बरं का, मरुळाराध्य शिवाचार्य. आणि साखर खेरडा जे आहे, हे त्याचंही नाव साखर खेरडा आता झालेलं आहे. आपली रचना झाल्यापासून भारत देशाची, महाराष्ट्र राज्याची, विदर्भाची वगैरे. त्याचं मूळ नाव अगोदर खेटक अरण्य आहे. आणि तत्कालीन गुरु महाराज जे होते, सद्गुरु गंगाधर शिवाचार्य महाराज, 200 ते 225 वर्षाखालची गोष्ट आहे. अत्यंत गुरुनिष्ठावंत. भक्ती त्यांची अशी आहे की प्राण गेला तरी जावो, परीन सांडी निष्ठा भावो. बघा, आज प्रसादाचं कीर्तन आहे, प्रसादाचं महत्व. सद्गुरु गंगाधर शिवाचार्य महाराज अत्यंत विद्वान, अगदी शरीर म्हणजे ज्यांच्याकडे हत्तीसारखं बळ होतं असं. आणि बघा, चांगल्या माणसाला, चांगलं कार्य करणाऱ्या माणसाला, म्हणजे मांजरापेक्षा माणसं आडवं जास्त येतात चांगल्या कार्यामध्ये बरं का. मांजरापेक्षा माणसं आडवी येतात. कारण चांगल्या कार्याला, चांगल्या रस्त्याला जसं गतिरोधक असतात, तसं चांगल्या माणसाला विरोधक हे असतात. दुसरी गोष्ट आणखीन एक, आम्हाला सवय लागली आहे, तुम्हा आम्हाला चांगलं म्हणून घ्यायची, बरोबर आहे नाही? ऐका ना, ऐका म्हणजे ऐका, आपल्याला सवय काय लागली? चांगलं म्हणून घ्यायची. पण ज्याला चांगलं म्हणून घ्यायची सवय ना, त्यानं वाईट सुद्धा म्हणून घ्यायची तयारी ठेवली पाहिजे. ज्याला स्तुती ऐकायची सवय आहे, ज्याला स्तुती ऐकायची सवय आहे, त्यानं निंदा सुद्धा ऐकली पाहिजे, ऐकायची तयारी ठेवली पाहिजे. उलट तर मी असं म्हणतो, स्तुती म्हणजे हे विष आहे. स्तुतीनं माणसं भरकटून जातात. बघा तुम्ही, एखाद्याची जर स्तुती आपण केली तर त्या स्तुतीमध्ये त्यांना अहंकार, आणि अहंकारामध्ये ते भरकटून जातात. आणि निंदेनं माणसं जागी होतात, निंदेनं माणसं जागी होतात. म्हणून तुकाराम महाराजांसारखे संत म्हणतात की निंदकाचे घर असावे जिल्ह्याला, नाही? निंदकाचे घर असावे तालुक्याला, रेणापूरला, नाही का? निंदकाचे घर असावे गावात, नाही हो, शेजारी, म्हणजे भिंतीला भिंत चिटकून. का? निंदा करणाऱ्याचे एवढे उपकार आहेत आपल्यावर, मी सांगत असतो. किती उपकार आहेत? तेवढे उपकार आपल्या आईचे सुद्धा नाहीत. तेवढे उपकार आपल्या आईचे सुद्धा नाहीत. का? आई आपल्या बाळाची जर घाण काढायची असेल तर पेपर, कपट, पत्रस काहीतरी शोधते.
पण हे निंदा करणारे लोक जिभेनं काढतात शिवाहार बंद करू नका नाही एकदा सेटिंग झाली की झाली असं त्याला हाताला पावलं आणि म्हणून निंदा करणाऱ्याचं घर हे जिल्ह्याला तालुक्याला गावात नाही आपल्या शेजारी असावं. मग गंगाधर शिवाचार्य महाराज हे सांगत होते मी 200-250 वर्षापूर्वीची गोष्ट. असं धर्माचं कार्य तिकडल्या भागामध्ये लिंगायत समाज कमी आहे. सर्व जाती पंथाचे लोक त्या मठामध्ये येतात भक्ती करण्यासाठी. साखर किरणा मठामध्ये सर्व संप्रदायाचे बरं का. जसं की आपल्या मानूरचं जहागीरदार मठ संस्थान. जहागीरदार काय म्हणतात तिथं सर्व समाजाचे लोक येतात. इवन मुस्लिम सुद्धा येतात. आता तुम्ही दरवर्षी जरी येत असाल मागच्या आपल्या यावर्षी कीर्तन होतं प्रसादाची सेवा गुरु महाराजांच्या कृपेने आपल्याला होती आणि ती मिळेल आपल्याला. तर कमीत कमी 10 ते 15 मुस्लिम लोक समोर ऐकायला होते कीर्तनाला. सर्व समाज 18 पकड समाज जिथं मानणार आहे असं गुरु आहे. जहागीरदार मठ संस्थान म्हणतात त्याला. आणि त्या मठाची जशी परंपरा जशी कीर्ती आहे तशाच पद्धतीचा आमच्या सद्गुरु विरूपाक्ष शिवाचार्य महाराजांनी अखंड शिवनाम सप्ताह एवढा सुंदर केला. नियोजनही तसंच समाजही तसाच. मागच्या वर्षी त्यांनी सांगितलं होतं महाराज तुमच्या पुढच्या वर्षीच्या प्रसादाच्या कीर्तनाला अजित पवारला आपण आणून. तिथले जे नेते होते त्यांनी सांगितलं होतं वजनदार नेता. तर महाराज नेतेच्या पुढं काय कोण वेळ होय काय नाही देहाचा निश्चय असो तो आपला विषय नाही. मी सांगत होतो 18 पगड समाज त्या मठाला भजतो भक्ती करतो निष्ठा आहे विश्वास आहे. आणि मग ते प्रगतीचं काम बऱ्याच माणसाला बघा दुसऱ्याची जर प्रगती होऊ लागली माणसं भांडणच करावं लागते असं काही नाही बरं का बाबांना. म्हणजे शत्रू निर्माण होण्यासाठी भांडणच करावे लागतात असं काही आहे का. आपली प्रगती होऊ लागली की आपल्या आजूबाजूला ऑटोमॅटिक आपले शत्रू थांबतात. आणि ज्यांना दुसऱ्याची प्रगती आवडत नाही अशा लोकांची तुलना कुत्र्यासोबत केली आहे. ज्यांना दुसऱ्याची प्रगती आवडत नाही कारण कुत्र्याला गती आवडत नाही. कुत्र्याला गती आवडत नाही. काही माणसाला दुसऱ्याची प्रगती आवडत नाही आणि आमच्या साधू संतांना समाजाची अधोगती आवडत नाही. शिवाहार चालूच आहे. आता असंच राहू द्या त्याला कमी करू नका हातच लावू नका कारण ते कंटिन्यू लागते आपल्याला. आणि मध्ये मध्ये असं डिस्टर्ब केलं की मला जे सांगायचं ते दुसरंच राहून जाईल आणि तिसरंच येईल मध्ये. कारण त्याच्यामध्ये डिस्टर्ब केलं व्यत्यय आला की जे सांगायचं ते दुसरंच निघून जातं. मी काय सांगत होतो गंगाधर शिवाचार्य महाराज धर्माचं काय असं प्रचारण प्रसारण चालू असतं ना काही लोकांच्या ते डोळ्यात खुपलं. बघा किती वाईट प्रकारचे लोक आहेत बघा. गावामध्ये सप्ताह व्हावा असे म्हणणारी भरपूर लोकांची इच्छा प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येकाची पोरानं माझं ऐकावं असं मायबापाची इच्छा असते. मायबापानं माझं ऐकावं ही पोराची इच्छा असते. नवऱ्याची इच्छा असते बायकोनं माझं ऐकावं. बायकोची सुद्धा इच्छा असते नवऱ्यानं माझं ऐकावं. जावयाची इच्छा असते सासू सासऱ्यानं माझं ऐकावं. सासऱ्यांची इच्छा असते सासू सासऱ्यांची जावयानं आमचं ऐकावं. बहिणीची इच्छा असते भावानं माझं ऐकावं. भावाची इच्छा असते बहिणीनं माझं ऐकावं. गावातल्या लोकांची इच्छा असते सरपंचानं आमचं ऐकावं. सरपंचाची इच्छा असते गावातल्या लोकांनी माझं ऐकावं. प्रत्येकाची इच्छा आहे आणि प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. गावात सप्ताह व्हावा अशी बऱ्याच लोकांची इच्छा आहे बरोबर आहे ना असते.
गावात सप्ताह व्हावं अशी बऱ्याच लोकांची इच्छा असते, पण गावातला सप्ताह कसं मोडल अशी सुद्धा काही लोकांची इच्छा असते. मी इथलं सांगत नाही, गावामध्ये प्रत्येक गावात असतात. सप्ताह होईल कसा चांगला अशी सुद्धा इच्छा असते, मोडल कसा अशी सुद्धा इच्छा असते. तसं त्या काळामध्ये सद्गुरू गंगाधर शिवाचार्य महाराजांचा जो धर्म प्रचाराचा जो प्रसार वेगानं वाऱ्याच्या वेगानं चालू होता, ते डोळ्यात काही लोकांच्या खुपलं. बघा वृत्ती कशी असते बघा, परमार्थामध्ये वृत्ती. कारण ज्याच्या अंतःकरणाची वृत्ती चांगली असते ना, त्याच्याकडून पाप होत नाही. म्हणून बघा एक हिंदी विचारवंत म्हणतो, कोई मेरा बुरा चाहे, कोई मेरा बुरा चाहे वो उसका कर्म है, कोई मेरा बुरा चाहे वो उसका कर्म है, लेकिन मैं किसी का ना बुरा चाहूं ये मेरा धर्म है. आपण कधीच कोणाचं वाटोळं करायचं नाही, त्याच्या नादालाच लागायचं नाही. आणि जर तुम्ही असं राहिलात तर निश्चित तुम्हाला आज त्रास होत असेल, पण शेवटी असा आनंद होणार आहे जसं की ज्ञानेश्वर माऊली समाधीस्थ होत असताना सर्व समाज धाय मोकलून रडत होता, धाय मोकलून. आणि ज्या ज्ञानेश्वर माऊली लोकांनी अगोदर खाऊ दिलं नाही, राहू दिलं नाही, जगू दिलं नाही, भिक्षा मागू दिली नाही, तेच लोक होते नंतर शेवटी समाधीच्या वेळेस. बऱ्याच लोकांचा समज आहे ज्ञानेश्वर माऊलीला ज्यांनी त्रास दिला ते विश्वोबा कोण, खेचर. ही चूक आहे, हेच तर चुकते आमचं. नामदेव महाराजांची गुरु आहे ते विश्वोबा खेचर. नामदेव महाराजांची गुरु जे विश्वोबा खेचर आहेत ती वेगळे, ती खेचर. आणि हे ज्ञानेश्वर माऊलीला जे त्रास देणारे आहेत ते विश्वोबा चाटी आहेत, ते खेचर नाही. लक्षात घ्या. खेचर का म्हणायचे विश्वोबा खेचरांना? खे म्हणजे आकाश आणि चर म्हणजे गमन करणे. आकाश मार्गाने गमन करण्याची विद्या त्यांना प्राप्त होती. जे नामदेव महाराजांचे गुरु आहे, ज्यांचा षडूस्थळी नावाचा ग्रंथ आहे, कोणाचा? विश्वोबा खेचरांचा. त्याच्यामध्ये जीवशिव षटस्थल सांगितलेलं आहे. फक्त माहेश्वर प्रसादी प्राणलिंगी शरण आणि ऐक्य, की जसं पायरी पायरी आम्हाला ज्ञान सांगितलेलं आहे ऐक्य होण्याचं, ते ज्ञान त्या षडूस्थळी ग्रंथामध्ये विश्वोबा खेचराने सांगितलेलं आहे. मग त्रास असा होत असताना ज्याच्या अंतःकरणाची प्रवृत्ती चांगली असते त्याच्याकडून पाप कधीच होत नाही, मला हे सांगायचं होतं. पण काही लोकांची वृत्ती अशी असते की त्यांच्या जेवणामध्ये विष घातलं. हो, कोणाच्या? सद्गुरू गंगाधर शिवाचार्य महाराज, तत्कालीन गुरु महाराज. विष घातलं आणि विष घातल्याच्या नंतर प्रसादामध्ये जेवणामध्ये विष घातलं आणि महाराज प्रसाद घ्यायला बसले. मग आमचा धर्म आहे कोणता? लिंगार्पित कर्म परमहाच धर्म जाणूनिया वर्म सुखावला. अहो साधी दातामध्ये काडी जरी घालायची असेल तर ती सुद्धा लिंगाला दाखवावी लागते. मग तुम्ही सुनो पावडर दाखवता का? दाखवता? सांगितल्यापासून कहू ग, साडी वगैरे नवीन आणली नाही, जेवायला बसलो काही काही बादर तर गळ्यात लिंग ठेवत नाही. आणि माऊली तर म्हणतात परमरस्त्यामध्ये हे अशा मुडद्याचं काही काम नाही. मुडदे म्हणतात त्याला. मुडदे, मुडदे म्हणजे कोणाला म्हणतात? प्रेताला. बरोबर आहे. आणि ते माऊलीच्या भाषेत सांगतो मी, लिंगाविन जिने ते प्रेता समान जाणणे. हे असे मुडदे भरपूर आहेत. म्हणून संत म्हणतात लिंगाला दाखवलं गुरु महाराजांनी, आणि लिंगाला दाखवल्याबरोबर एका भक्ताला शिष्याला कळालं की गुरु महाराजांच्या जेवणामध्ये विष घातलेलं आहे. आणि तो शिष्य असा पळत येत होता आणि महाराजांना सांगत होता, महाराज नका घेऊ. काय तरी तुम्ही नका जेऊ. तरी म्हणले का? घास उचलला होता लिंगाला दाखवून, लिंगाला समर्पित केला होता. मग माऊली म्हणतात परमरस्यामध्ये, पात्री अर्पिल्या विष म्हणून. पात्रामध्ये जर विष जरी वाढलं तरी ते नाही सोडलं पाहिजे बरं का. कितीतरी माणसं ताटामध्ये तसं ठेवतात माजुरीपणासारखं. आपण एक लक्षात घ्या, जेवढं बसतं पोटात तेवढंच घ्या ताटात बरं का. अन्नाचा एक कण सुद्धा वाया न गेला पाहिजे. म्हणून आमची जी परंपरा आहे, धुतले जेवलेलं प्रसाद घेतलेलं ताट सुद्धा
आम्ही धुवून पितो, ही आमची संस्कार, ही आमची पद्धत आहे आमची धर्माची. आणि मग विष घातलेलं आहे म्हटल्याबरोबर महाराजांनी सांगितलं नाही, मी माझ्या देवाला दाखवले आणि आता मी ते असं टाकून देऊ शकत नाही. महाराजांनी ते घेतलं आणि विषानं जो गुण दाखवायचा तो दाखवला. मी काय म्हणतोय की प्राण गेला तरी जावो, परीन सांडी निष्ठा भावो. ही जो वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली, हा जो स्वभाव त्यांच्यामध्ये निर्माण झाला, ही गुरूंची कृपा आहे. म्हणून आजही निष्ठावान सद्भक्तांमध्ये, निष्ठावान सद्गुरूमध्ये त्यांचं नाव निघतं, सद्गुरू गंगाधर शिवाचार्य महाराज. आणि तत्कालीन गुरु महाराजांचं दर्शन घेण्यासाठी लक्ष्मण महाराज गेले. कुठं? साखरखेर्डा मठामध्ये. आणि जाऊन दर्शन घेतलं. कारण आजकाल बऱ्याच लोकांना बघा, गुरु करायचं म्हटलं तर कुठं जायची गरज नाही, फोन आहे, ऑनलाईन गुरु करून घेता येतो. ऑनलाईन गुरु, स्मार्ट जमाना आहे सध्या. आजकाल स्मार्ट जमान्याच्या माध्यमामध्ये 4G नाही 5Gच्या जमान्यामध्ये तुम्ही आम्ही लोक ऑनलाईन गुरु करतात. आणि ऑनलाईन गुरु करून गुरु कुठे आहे म्हणून विचारलं तर ते म्हणतात नाही हो, आमचा गुरु जेलमध्ये गेलाय म्हणतात. आणि गुरु जेलमध्ये गेल्यामुळं अरे असं कुणालाही गुरु करू नका. संत म्हणतात, गुरु म्हणले काय, माऊली म्हणतात ना परमरहस्यामध्ये, सप्त कुळ्या पाहुणी, त्याच्या 7 पिढ्या 7 कुळ्या बघितल्या पाहिजे पाठीमागच्या. उगं कुणालाही गुरु म्हणता येत नाही. गुरगुर करणारे भरपूर गुरु आहेत, गुरगुर करणारे भरपूर गुरु आहेत. पण नाही, गुरु कुणाला म्हणावं? गुरुची व्याख्या सांगतात, जो सदवस्तूची प्राप्ती आम्हाला करून देतो. सदवस्तू म्हणजे सद काय आहे, सत्य काय आहे, सत्यम शिवम सुंदरम. माणसाने सत्य आणि शिव सोडलं आणि तिसऱ्या गोष्टीच्या पाठीमागे लागले. कोणाच्या? सुंदरम. सत्य आणि शिव सोडलं आणि सुंदरतेच्या पाठीमागे माणसं लागली. म्हणून बाबांनो, सत्य काय आहे तर शिव आहे. शिवाच्या प्राप्तीसाठी अहम ब्रह्मास्मी, मी कोण आहे? मी शिव आहे, सोहम. म्हणून आम्ही पारायण झालं की म्हणतो बघा, सोहम जपता नाम शिवाचे, आत्मनिर्मला सदा जपे जो प्रेम भक्तीने भवसागर तरला. तो जो सोहम जपता नाम शिवाचे. म्हणून जपाची ही पद्धत आहे. म्हणून शिवसंत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज, सद्गुरू गंगाधर शिवाचार्य महाराज असोत किंवा आपली आमची पद्धती नाही. आम्ही जपाला बसलो सकाळी की असा जप करतो, 10-5 लोकांना तर ऐकू गेला पाहिजे. जपाची ही पद्धत नाही. भजन करत असताना माणसानं मोठ्याने करावं, नामस्मरण करत असताना. पण जप करत असताना आपल्या ओठाचा आवाज आपल्या कानाला सुद्धा नाही आला पाहिजे. मग गुरु केला. गुरु कुठं आहे? जेलमध्ये. आणि ते गुरु करून घेतल्यामुळं महिला आयोगाचं अध्यक्षपद सोडावं लागलं. कुणाला? आपण सगळ्यांनी बातमी ऐकल्यात, वाचल्यात, पाहिल्यात. म्हणून असा गुरु कोणाला बी करू नये. कॅप्टन खरात सारखा जर गुरु निघाला, मोठे मोठे गुरु येतो ना, आपल्याला काय ओरडले म्हणले, गुरु मोठा बघून करायचा नसतो. गुरु पुत्र कुळ आचार पाहून. म्हणून संत कबीरदास म्हणतात बघा, गुरु करना पहिचान के. पहिचान के, त्याला ओळखा अगोदर. पहिली गोष्ट, जीवनामध्ये आम्हाला सद्गुरु भेटतच नाही. भेटले तर कळत नाही, आणि जर कळाले तर ते पटत नाही. शिवाहार भेटत नाही, भेटले तर कळत नाही, तर कळाले तर पटत नाही. कारण संतांचं जे वागणं असतं, राष्ट्रसंतांच्या जवळ जायला माणसं भ्यायची अगोदर. अनुग्रह घ्यायला तर फार म्हणजे दूर नाही, म्हणजे वाघाच्या जवळ जावं. पण राष्ट्रसंतांच्या जवळ जाणं म्हणजे अवघड गोष्ट आहे. कारण त्यांचा जो आचार विधी, पूजा विधी, अनुग्रह घेतला. अनुग्रह कशाला म्हणतात? आपल्या गुरुविषयी अनु इतकाही ग्रह नसते, म्हणजे तो खऱ्या अर्थाने अनुग्रह आहे. ग्रह म्हणजे संशय. आपल्या गुरुविषयी अनुग्रह नसावा. मग आणि एखादा गुरु जर असा निघाला, जेलमध्ये निघाला की मग अवघड होतं आपल्याला.
म्हणून बाबानो गुरु असा करा की तो गुरु आमच्या जीवनाचं कल्याण करणारा पाहिजे, आम्हाला यशाकडे नेणारा पाहिजे, आमच्या उद्देशाकडे नेणारा पाहिजे. या मानवी देहाचं जे उद्देश आहे तो उद्देश म्हणजे त्या भगवा या जीवाला त्या शिवामध्ये विलीन करणारा असा गुरु पाहिजे, जो अधोगतीकडून प्रगतीकडे, जो प्रपंचाकडून परमार्थाकडे, जो अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा गुरु. म्हणून आम्ही म्हणतो मग स्वयंप्रकाश. मग आम्ही बरेच लोक देव बघण्यासाठी जातो. अरे देव म्हणले बाहेर शोधायची गरज नाहीये. कुठे शोधसी रामेश्वर, कुठे शोधसी काशी. कुठं रामेश्वर काशी इकडे दिलं. अरे पण तुझ्या हृदयातील जो भगवंत आहे मग ते कोण दाखवलं? तत्वमसी पद, ते पद कोण दाखवणार आहे? नेत्रा माझी जेने भरिले अंजन, तेने निरंजन सामोरले. मग याच्यासाठी आमच्याकडे काय पाहिजे? भक्तीचे धनुष्य, वैराग्याचे ओढे आणि ज्ञानबाण सोडी मग देवावरी. मग असं होतं झुंजू गेलो वैर्य तो देव स्वजाती. काय म्हणतात संत? झुंजू गेलो वैर्य तो देव स्वजाती. आणि सद्गुरूचा प्रसाद मिळाला की असं होतं झुंजू कोणा प्रती ऐसे झाले, ऐसे झाले. मग बसवलिंग स्वामी म्हणतात बसवलिंग म्हणे राहू खटाटोप. अरे मग तुम्ही ज्याच्यामुळे असं वाटतं ना झुंजू गेलो पाहिजे तो दिवस होता ते झुंजू कोणाप्रती ऐसे झाले. पण हे जे काही खटाटोप तुमचा चालू आहे हा खटाटोप चालू ठेवा, हा बंद करू नका. इकडचा शब्द असो किंवा तिकडचा शब्द असो, इकडचं पारायण असो तिकडचं पारायण असो, इकडचं कीर्तन असो, म्हणजे हा जो खटाटोप आहे ना तुमचा, हा खटाटोप तुमच्या कामाचा आहे. पण माणसं नका तो खटाटोप करतात. मग हा खटाटोप जर ठेवला तर काय होतं? झालो आपोआप देवचिनी. मानवाचा महादेव करण्याचं सामर्थ्य त्या सद्गुरूच्या प्रसादामध्ये आहे. आणि त्याची प्रचिती ज्यांना ज्यांना आली, भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये प्रचिती आली, शरीराला पूर्ण दुर्वासांचा प्रसाद मिळाला. दृष्टांत आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण श्रुत असाल. नगरीत आले दुर्वास, आल्याच्या नंतर भेटायला कृष्ण गेले आपल्या बायकोसोबत. रथ वगैरे घेऊन गेला. आताच्या सारखं काही गाडी मोटरसायकल नव्हती त्यांना घरी आणायचं म्हणलं तर. पूर्वी बैलगाडी होती, गायला घोडे होते. ते रथ घेऊन गेले रथामध्ये. चला बसा म्हणले, बसले. बसण्याच्या अगोदर म्हणले अरे कृष्णा, हे जनावरांना ओढणाऱ्याच्या रथामध्ये मी बसायचं का? जनावरांना ओढणाऱ्या? म्हणले हो आमच्याकडे घोड्याला म्हणजे रथाला घोडेच असतात. नाही म्हणले हा रथ जर तुझ्या बायकोनं ओढला तरच मी तुझ्या घरी येतो. आमच्या महाराजांना आपल्याला असं म्हणू द्या बरं. असं जर म्हटले आम्हाला जमल का? महाराज तुम्ही तिकडं आम्ही इकडं, ही आमची निष्ठा. निष्ठा राहत नाही, आम्ही निसटा म्हणतो. निष्ठा नाही, निसटा म्हणतो. आणि मग बसले. ठीक आहे, बायकोला रथ ओढायला लावला. आले महाली, राजमहाली आल्यावर बसले. स्नान पूजा झाली, पूजा करायची म्हणले झाली. पण पूजा झाल्याबरोबर प्रसाद पाहिजे. प्रसाद बनवला. काय बनवायचा? खीर बनवा म्हणले. सुंदर खीर बनवली. खीर महाराज खीर बनवल्याच्या नंतर सांगितलं गरम पाहिजे, एकदम गरम. जसं आता एवढं उन्हाळ्यामध्ये किती चटका हो. उग साधं पाणी ते टाक ठेवा तुम्ही किती उग असं उकळतं पाणी खालून जाळ लावल्यासारखं एवढं पाणी चटके देतं आपल्याला. आणि मग गरम गरम खीर अशी बनवली. पूजेवरून आल्याबरोबर मला पाहिजे म्हणजे बिलकुल थंड नाही पाहिजे. ठीक आहे. आणि मग घेतल्याबरोबर थोडं जास्त झाले. असं हातावर घेतलं. सांगावं लागतं सगळीकडेच लक्ष पाहिजे आमचं. इकडं जमणार तिकडं जमणार. हातावर घेतलं ते पात्र प्रसादाचं खिरीचं बनवलेलं आणि ते त्याच्यावर अशी कृपा कटाक्ष टाकला. कृपा कटाक्ष म्हणजे बरं का हा शब्द महत्वाचा आहे. कृपा कटाक्ष टाकला. कटाक्ष म्हणजे डोळा. दुर्वासाने आपली दृष्टी त्याच्यावर टाकली, कृपेची कृपा दृष्टी टाकली. आणि पुन्हा सांगितलं कृष्णाला, हे कृष्ण हे घे म्हणले तुझ्या सोबत अंगाला लावून. एवढी गरम खीर. आता आपल्याला पोळते, चहा पोळतो, खीर पोळते, खाता येत नाही. थंड होण्याचं आपण फॅन कूलर लावून असं म्हणजे व्यवस्था असते आमची. किती व्यवस्था आहे बघा. आणि मग काय म्हणले एवढं लगेच लावून घेतलं. डोक्यापासून पूर्ण पायापर्यंत लावलं. फक्त तळ पायाला नाही लावलं.
भगवान श्रीकृष्णाने तो प्रसाद का तर तो गुरुचा प्रसाद आहे आणि तळपाया लावला तर त्याचा अपमान होईल अवमान होईल म्हणून नाही लावला पण जिथं जिथं भगवान श्रीकृष्ण आपल्या शरीराला प्रसाद लावला ते शरीर सगळं वज्रदेही झालं वज्रदेही झाल्याच्या नंतर मगच एक आपला असा आमच्या मामासारखा माणूस गेला देवाला म्हणला देवा अहो तुमचं शरीर वज्रदेही एवढं मजबूत तुम्हाला कुठली बीपीची गोळी नाही शुगरची गोळी नाही म्हणजे काहीच नाही अजून सुद्धा तब्येत म्हणजे तुमची अशी दगडावानी आहे असं वज्रासारखं म्हणलं मजबूत आहे म्हणले हे कशामुळं तर त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने सांगितलं देवा गुरु प्रसादाची थोडी गुरु प्रसादाची थोडी प्रसादाची थोडी गुरु प्रसादाची थोडी गुरु प्रसादाची थोडी गुरु प्रसादाची थोडी आपण बागेश्रीकडे जातो एक शब्द बदलला की धनी सम रे हे बागेश्री होते
ह्याच्यामध्ये ऋषभ वर्ज आहे गोरख कल्याणमध्ये. आणि मग महिमा असे श्रेष्ठ भारी शिवसंत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज म्हणतात ही गुरुचा प्रसाद आहे. आता मग गुरु, सद्गुरु आणि जगद्गुरु. गुरु हा सद्गुरु होऊ शकत नाही बरं का. गुरु फक्त सांगतो, पण सद्गुरु कोणाला म्हणावं? सद्गुरूची व्याख्या बघा, कोणाला? जेने कावलाचे कैवल्य केले, रंकासी राज्य पदवी दिले, जीवासी शिवपदी बैसविले, जया गुरुनाथ. कुठला स्वार्थ आहे? कुठला स्वार्थ नाही. केवळ सद्गुरूला एकच चिंता असते, कैसा या जीवाचा होईल उद्धार. एवढी चिंता असते सद्गुरुनाथांना. म्हणून राष्ट्रसंत हिमालयात गेले होते ना. किती वर्षाचे माणसं त्यांनी पाहिले होते? किती वर्षाचे? 700, 800, 900 वर्षाचे माणसं ऋषीमुनी साधनेसाठी बसलेले हिमालयात. 3 वर्षे होते. कुणासाठी? तुमच्यासाठी. 3 वर्ष बिना अन्नाचं हिमालयात होते. आता महाराज तुम्ही म्हणाल 3 वर्ष बिना अन्नाचं कसं राहिले असतील? हिमालयामध्ये कंदमुळं असतात. त्या कंदमुळा खाऊन फक्त हिमालयातली जी साधना होती. आणि अशा अचानक एके दिवशी काय झालं? बर्फ पडला. हिमालयात आता बर्फच ना. आणि बर्फ पडल्यावर झालं काय? महाराज त्यांना व्यायाम आणि फिरायची जी सवय होती ना त्या राष्ट्रसंतांना, कारण राष्ट्रसंत हे RSS चे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते ते. आणि मग जे शरीर ताकद किती होती माहिती आहे का? जर विचार केला, देवदारचे लाकडे आहेत आणि देवदारचे लाकडे असे असतात ते लवकर पेटतात पण भिजत नाहीत लवकर बरं का. आणि ते देवदारचं लाकूड जर आणलं, एक लाकूड दोन्ही म्हणून पेटवायला किंवा आपल्याला तापता यावं, आपल्या भाषेमध्ये शिकून शेकता यावं, ते दोन्ही जर पेटवली तर 2-2 महिने लाकूड जळायचं. ती असं लाकूड आणायला तिथे कोणी काही सोबत नव्हता, शिष्य नव्हता, कोणी नव्हता. आणायचं लाकूड त्या लावायचं, ते लावलं की बसायचं. आणि ते बर्फ पडल्याच्या नंतर झालं काय माहितीये का? ते फिरायला गेल्यावर तिथे ते बर्फ फिरायला गेल्यावर पडला आणि तिथलं स्ट्रक्चर बदललं सगळं. जसं आता आमचा रस्ता आम्हाला दिसतो, किती पाऊस पडू द्या, किती गारा पडू द्या, आपला गारा किती पडल्या तर पाऊस रस्ता दिसतो की नाही. पण हिमालयात तसं नाही. तिथला बर्फ कसा पडतो? जो मऊ मऊ असतो, पातळ, म्हणजे आपल्या पिठासारखा, पीठ पडल्यासारखंच वाटतं आपल्याला. तसा बर्फ पडला. तिथलं स्ट्रक्चर बदललं आणि त्यांच्या गुफेकडे जायचा जो होता रस्ता ती विसरली आणि दुसऱ्याच गुफेकडे निघाली. आणि तिथं दुसरी गुफा लागली, तो बघितली. तिथे गेल्यावर माणसं बसली होती. म्हणजे हे बी दिसलं तेजपुंज. कहा से हो? हैदराबाद से. म्हणजे हे असं महाराष्ट्र वगैरे त्यावेळेस काही सांगत नव्हते. हैदराबाद से. हैदराबाद का साधू म्हणले आज बैठे इधर. म्हणले त्यांनी म्हणले आप कब से बैठे हो? त्यांनी विचारी सांगितलं आप किसका राज्य आहे? म्हणले कोणाचं राज्य आहे आता? आता राज्य नाही म्हणले, आपला देश स्वतंत्र झाला म्हणले आपला. नाही, मग त्यावेळेस तो जम्मू काश्मीरचा, जम्मूचा एक राजा होता, त्याचं राज्य होतं तेव्हापासून. तेव्हाचं म्हणले तर 850-900 वर्षापूर्वी. आणि तेव्हापासून बसलाय. बरं ठीक आहे, हे तुम्ही गोष्टी हसण्यावारी घेऊ नका बरं का. आताच्या सध्याच्या काळात आपले गुरुपंचमीचा जो उत्सव आहे, संगन बसप्पा शिवाचार्य महाराज अहमदपूरचा, त्यांचं वय किती होतं माहिती आहे का? किती होतं? 128 वर्ष. अजून सांगू त्याच्या पुढं आपण बघितलेले माणसं. कपिलधारचा जो सप्ताह आहे, सोनात मामा फुटके, त्यांचं किती वर्ष होतं आयुष्य माहिती आहे का? 117 वर्ष आयुष्य. आणि 116 वर्षापर्यंत त्यांनी कीर्तन केलंय. किती? 116 वर्षापर्यंत कीर्तन केलं. आणि 12ही महिने थंड पाण्याने आंघोळ करायचे ते शिवसंत होते. आज कपिलधारचा जो सप्ताह आहे, 35 दिवसांचा, 1.25 महिन्याचा जो सप्ताह आहे, तो त्यांनी त्या काळामध्ये, कितवा सप्ताह कालचा होता? 52वा सप्ताह कालचा कपिलधार मधला 52वा सप्ताह, 1.25 महिन्याचा. आमच्या घरी 4 पाहुणे यायचे म्हणले तर आमची तारांबळ उठते. समाजामध्ये फिरून भीक मागून त्यांनी सप्ताह उभा केला. कशासाठी? माझा समाज जागृत झाला पाहिजे म्हणून. आणि मग ते बघितलं केव्हापासून असं असं, म्हणजे
महाराजांनी म्हणजे तुम्ही एवढ्या वर्षापासून बसून तुम्हालाच काही मिळाली, आता मला काय मिळणार आहे म्हणले इथं बसून. आणि मग नाही म्हणले मला इथं बसायचं नाही, गेले साधनेसाठी बसले. मग पूजेला बसल्याच्या नंतर पूजेला बसल्याचे की मग महाराजांचा पूजेला बघा बेल लागतो बरं का. केवळ महाराजांच्या पूजेचा बेल, जर बेलाची व्यवस्था जर हिमालयात असती, बेलाची झाडं, तर महाराज इकडे आपल्याकडे आलेच नसते, आपल्याला भेटलेच नसते. तुमच्या आमच्याकडे लिंग नव्हता, कपाळावर भस्म नव्हतं, काही नव्हतं. तुम्ही आम्ही कुणाच्या बी दावणीला बांधलं गेलो असतो. राष्ट्रसंत केवळ त्यांच्या पूजेचा बेल संपला म्हणून हिमालयातून खाली आले. आणि मग तिथं कळालं, त्या राष्ट्रसंताच्या गळ्यातला लिंग बघितला तिथल्या ब्राह्मणाने, ज्यांना आराध्य ब्राह्मण म्हणतात. आराध्य ब्राह्मण कुणाला म्हणतात? ज्यांच्या गळ्यात लिंगही असतो आणि जानवही राहतं, ते शिव उपासक असतात. तिने म्हणले महाराज आम्हाला सुद्धा दीक्षा द्या, तुमच्या गळ्यातला जो लिंग आहे तो आम्हालाही द्या. असं तुम्ही कालचा सप्ताह पाहिला का मानूरच्या सप्त्यामध्ये? तुम्हाला उदाहरणामध्ये उदाहरण आहे बरं का, लक्ष देऊन ऐका आणि मला पण आठवण करून द्या. कालच्या मानूरच्या सप्त्यामध्ये अमृत जोशी महाराज, अमृत आश्रम जोशी महाराज, अमृत स्वामी माहिती आहेत, वारकरी संप्रदायातले दाढीवाले कीर्तनकार, फार विद्वान आहेत. ते मानूरला गेले होते. त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली, महाराज तुमच्या गळ्यामध्ये जो असा चांदीचा जो देव आहे, तशा पद्धतीचा देव मला सुद्धा घालता येतो का? कारण माझ्या संन्यास दीक्षेला जर कारणीभूत काय असेल तर इथल्या मानूरच्या नागनाथामध्ये दर्शनाला मी आलो आणि इथली विभूतीचा खडा मी घेतला आणि घेऊन गेलो. अगोदर माझ्या संन्यास घेण्याचा मुहूर्त टळत होता, म्हणजे मुहूर्तच लागत नव्हता. आणि इथलं भस्म लिहून मी माझ्या कपाळावरती लावलं. 8व्या दिवशी मुहूर्त निघाला म्हणजे माझ्या संन्यास आश्रमाचा. त्यांनी स्वतः सांगितलं. फार विद्वान आहेत ते, त्यांची मराठी भाषा सर्वसामान्याला कळतच नाही. त्यांनी सांगितलं मी इथला विभूतीचा खडा घेऊन माझ्या भाल प्रदेशावरती लावला. कोणता प्रदेश आहे तो? म्हणजे मध्य प्रदेश का उत्तर प्रदेश? भाल प्रदेश म्हणजे हा आलं लक्षात. कपाळावरती धारण केला, तर त्याच्यामुळे माझा मुहूर्त टळला. मला सुद्धा घेता येतो का? किती लोकांची इच्छा आहे बघा ना. अजून विचार करा. अजून ज्यांनी जगाला योग शिकवला कोण? रामदेव बाबा. म्हणजे सगळा योग शिकवला, पण त्या भगवंतासोबत म्हणजे त्या शिवासोबत जर योग साधायचा असेल तर त्याच्यासाठी इष्टलिंग पूजाच पाहिजे. म्हणून रामदेव बाबांनी सुद्धा गळ्यात इष्टलिंग घातला. दीक्षा घेऊन आज अमेरिका, आम्हाला वाटतं पूजा करणारे लोक, भजन करणारे लोक हे वेडे गबाळे असतात. म्हणतात ना भजन कोण करावं? मोकळ्या लोकांना करावं, येड्या नाही. भजन कोणी करावं? मोकळ्या लोकांनी करावं. आमचं काम नाही भजन करणं. काम कोणाचं? मोकळ्या लोकांचं. मी म्हणलं वेड्या, भजन करणं काम हे मोकळ्या लोकांचं नाही, ज्याला मोकळं व्हायचं आहे त्याचं काम आहे. आणि मग रामदेव बाबा असो, जपान, फ्रान्स, इंग्लंड, रशिया, अमेरिका, तिथून देश लोक यायले आणि जगद्गुरूंना दीक्षा घेऊन इष्टलिंग पूजेमध्ये रममान होतात. आणि आम्ही मात्र आमच्या गळ्यातला लिंग काढून कुणाचा खोटीला, कुणाचा उतरंडीला, कुणाचा कपाटा, महाशिवरात्रीलाच आम्ही त्याला बाहेर काढतो. आणि एवढ्या पवित्र कुळामध्ये आमचा जन्म झालेला आहे. कुल ते पवित्र वीरशैव वंशी, कुल ते पवित्र वीरशैव वंशी, कुल ते पवित्र गर्भासी धारण शिव पंचनन सखा ज्याचा, शिव शिव पंचनन सखा ज्याचा, कुल ते पवित्र वीरशैव वंशी, कुल ते पवित्र
आमच्या धर्मात प्रत्येकावर संस्कार जन्मल्याच्या नंतर होतात. प्रत्येक धर्मात जन्मल्याच्या नंतर संस्कार होतात. प्रत्येक धर्म घ्या, पण जगाच्या पाठीवर असा एकमेव धर्म आहे जो जन्माच्या अगोदर संस्कार केला जातो, म्हणजे तो वीरशैव लिंगायत धर्म. जन्माधी लिंग गर्भासी धार शिव पंचानन सखा. तो सखा आमचा आहे. काहीच येत नाही इथे, किती कमवा किती बी, काही दिल का बांधून आपल्यासोबत? 10-5 एकरचा सातबारा येईल का आपल्यासोबत? 50-50 एकर रान घेतलं म्हणून काही 3ऱ्या 4थ्या मजल्यावर फुकतील का आपल्याला? जाळतील का? नाही. कुठं जाळतील? भाई चलो गाव की बाहेर म्हणतात, त्याला लई ठेवायला जमत नाही. म्हणून संत सांगतात, बाबांनो जगाच्या पाठीवर एवढा श्रेष्ठ धर्म आहे, पण त्या धर्माने आम्ही वागलं पाहिजे. हे आमच्या साधू संतांनी शिकवलं. हिमालयातून राष्ट्रसंत मग खाली आले आणि तिथून मग तिथं लिंगाकार मागवायचे. इथं होतो आपण बरं का. कुठून मागवा? मग काशीहून मागवा. मग काशीला गेले जायला लिंगाकार मागवले काशीहून. मग कुणी एवढे लिंगाकार मागवले? कारण दीक्षा एवढी व्हायची नाही ना. म्हणले हो हैदराबाद का संन्यासी आहे, नाव सांगितलं आणि मग तिथून लिंगाकार आणले, दीक्षा संस्कार झाला. मग तिथं आपल्या महाराष्ट्रातून लोक काशीला गेले काशी करायला, आणि तिथं कळालं दुकानामध्ये बसल्यावर कोणीतरी काशीचा हैदराबादचा संन्यासी आहे असं नाव सांगितल्यावर मग ते महाराष्ट्रातून अहमदपूरची मंडळी तिथं गेल्यावर बातमी लागली. आणि मग पुन्हा वापस येऊन अहमदपूर माणसं हिमालयात जाऊन मग राष्ट्रसंतांना सांगितलं, इथं बोलावलं. 1953 राष्ट्रसंत हिमालयातून आले महाराष्ट्रामध्ये आपल्या इकडं. आल्याच्या नंतर बसले चापोलीला, चातुर्मास चालायचा. आणि त्यावेळेस धोंडा महाराज देगलूरकर ही अशी माणसं दिग्गज मंडळी, त्यांचा चातुर्मास चालायचा वारकरी संप्रदायातले. आणि मग तिथं महाराजांना आल्याच्या नंतर मग कळालं महान तपस्वी साधक जो एवढा विद्वान आहे, एवढा विद्वान आहे, म्हणून साखर खेरड्याला सर्व धर्मीय संत साहित्य संमेलन होतं आणि त्याचे अध्यक्ष राष्ट्रसंत होते. सगळ्या धर्माचे लोक बोलवते, आपल्या भारतातले जेवढे धर्म आहेत तेवढे सगळ्या धर्माचे धर्मगुरू बोलविले. आणि तिथं त्यांचं प्रवचन झालं आणि शेवटचं प्रवचन महाराजांचं झालं. तर तेव्हा सगळ्या धर्मातले धर्मगुरू बोट चवून घेऊ लागले. हे आम्ही कधी ऐकलंच नाही म्हणलं हे ज्ञान. अरे ते ज्ञान आम्हाला, आम्ही इकडे गेले महाराजापाशी की महाराज माझी सून नीट वागणं गेल्या, पोरगच असं करू लागले, तेच करू लागले, नीटच वागणं, हे वागणं, हेच आमचं करणं. कधी म्हणले आपल्या जीवनाचा आत्मउद्धाराचा कधी प्रश्न केला नाही. परमरसातली एखादी ओळी विचारली नाही, एखादा अभंग गाथ्यातला म्हणले त्याचं कधी आम्हाला जर सुटत नसेल, कळत नसेल तर ते कधी विचारलं नाही. महाराज म्हणायचे लोक नको नको ते येऊन विचारतात, पण आत्मउद्धाराचा विचार करणारा त्याच्यासाठी जीवनामध्ये गुरु कृपा लागते. आणि मग आज आपल्या कपाळावर गळ्यामध्ये जो इष्टलिंग आहे ही त्यांची कृपा आहे. भगवान श्रीकृष्णाचं शरीर वज्रदेही झालं कशामुळं? सद्गुरूच्या प्रसादामुळं. प्रसाद म्हणजे काय? प्रसाद म्हणजे प्रसाद असतो प्रसन्नता, ज्याच्याने माणसाच्या मनाची प्रसन्नता कायम टिकून राहते ती वस्तू म्हणजे प्रसाद. कारण जैसे खावे अन्न वैसे होवे, म्हणून अन्न खात असताना जपून खात जा. आजकाल आम्हाला सवय लागली कुठे बी खायची, कुठेही बसायची. दिसला धाबा पुढं काय बी दाबा, काय म्हणतात काय बी दाबा, दिसला दाबा काय बी दाबा. मग त्याच्यानं माणसाच्या मनाची प्रसन्नता राहील का? बघा एखादी जेल मधला कैदी आहे आणि त्याला सांगितलं तुला 2 तासानंतर फाशी दिली जाणार आहे, तुला काय खायचं खाऊन घे, काय पंचपक्वान मागायचं माग. कुठल्या जरी त्याला इंद्रियाचा भोग दिला तर त्याला गोड लागेल का? नाही. का लागणार नाही? कारण त्याच्या मनाची जी अवस्था आहे ही चरबीची अवस्था आहे. ज्याला 2 तासानंतर फाशी दिली जाणार आहे त्याला कुठलंही गोड अन्न रुचकर लागेल का? बालुशाही, गुलाबजामुन, बासुंदी काही द्या, गोड लागणार नाही. प्रसाद म्हणजे ज्याच्याने मनाची प्रसन्नता कायम टिकून राहते ती वस्तू म्हणजे प्रसाद. आता घरून येताना मुरमुरे, नारळ, गुळ, पेढे, खडीसाखर आणले, पण आणल्याच्या नंतर इथं ठेवलं या टोपल्यामध्ये. कोणी सोनपापडी आणले, कोणी काही आणले. आणि आरती झाली, आता महाराजांचा करस्पर्श झाला, कीर्तन झाल्यावर गुरु महाराजांचा की स्पर्श झाल्यावर त्याला म्हणतात कार्यकर्ते आता हे घ्या, नारळ घ्या, तुमची सोनपापडी घ्या म्हणतात का? पुन्हा काय म्हणतात? प्रसाद घ्या. बघा पाण्यावर जर संस्कार केलं तर पाण्याचं तीर्थ होतं, शब्दावर संस्कार केला तर शब्दाचा मंत्र होतो.
अन्नावर संस्कार केले तर अन्नाचा प्रसाद होतो, आणि जर जीवावर संस्कार केले तर जीवाचा शिव होतो. हे सामर्थ्य संस्कारामध्ये आहे. म्हणून संस्कार आपल्या घरामध्ये असले पाहिजे, आणि संस्काराचं काम तुमचं आहे, हे महिला मंडळाचं आहे. म्हणजे कसं, मी म्हणत नाही, माऊली म्हणतात परमरस्यामध्ये, स्त्रिया सुचिरभूत असाव्या सदा, भवी स्पर्श करू नये कदा, जरी संसारी असे या पदा तरी आचारा सोडू नये. काय म्हणतात? आचार नाही सोडला पाहिजे. आमचा आचार कोणता आहे? सकाळी उठल्याबरोबर प्रातःकाळी उठवून नाम घ्यावे हो शिवाचे. मग माणसानं घेतलं, उठल्यावर स्नान, देवाचं नामस्मरण केलं. माणसानं 100 काम सोडावं, पण अगोदर जेवण करावं. लक्षात घ्या, माणसानं 100 काम करावं सोडावं, पण अगोदर जेवण, कारण आरोग्य महत्वाचं आहे. माणसानं 200 काम सोडावे नाही, 500 काम सोडावे, पण अगोदर आंघोळ केली पाहिजे. बरोबर आहे. आणि माणसानं 1000 काम सोडावं, पण अगोदर लिंग पूजा केली पाहिजे आंघोळ केल्याच्या नंतर. आमचं तसं नाही, आम्ही सगळं सोडतो. माणसं देवाला जातात, ए गप गप लवकर लवकर पूजा करा, आपण निवांत बसून जेवण करू म्हणतात. बघा तुम्ही, कपिलधारला कार्तिक पौर्णिमेला जा, काशीला जा, रामेश्वरला जाऊन काय म्हणतात, आपण लवकर लवकर पूजा करा, आपण निवांत बसून जेवण करू. एवढ्या निवांत जेवायला तिथे गेलास तू? निवांत जेवायला तर घरी सुद्धा जेवला असतास ना. पण माणसं तसं नाही. मग माणसं संत म्हणतात 1000 कामं सोडा, पण अगोदर लिंगपूजा, लिंगपूजा. आणि जर ज्या घरामध्ये आंघोळ न करता स्वयंपाक केला जातो, त्या घराची अधोगती कोणीही थांबवू शकत नाही. त्या घरात समाधान कधीच लाभत नाही. भरपूर माणसं तो, आम्ही कार्यक्रमाला गेलो म्हणजे एवढे श्रीमंत माणसं, एवढे श्रीमंत माणसं, तुम्हाला सांगतो, तुम्हाला खरंच सांगतो मी, आता या गादीवर उभा टाकून ह्या आप्पांचे, राष्ट्रसंताचे एवढे उपकार आहेत. अक्षरशः आम्हाला चांदीच्या ताटात जेवायला वाढलं होतं. कुठं? चांदीच्या ताटात. नांदेडला कार्यक्रम होता. कोणाच्या घरी? मोरगे सर, मोरगे आप्पा, शारदा कन्स्ट्रक्शन. आणि जेवायला मग एवढ्या श्रीमंत घराण्यात भेट झालेली. मी सांगतो कशासाठी? प्रगतीचं कारण काय, तर आपला आचार महत्वाचा आहे. पण ज्या घरामध्ये स्नान केल्याशिवाय स्वयंपाक करत नाहीत, दूध नाही, चहा नाही, पाणी, गॅसला हातच नाही लावायचा आपण, आणि स्नान झालं की मग स्नान झाल्याच्या नंतर रोजचा आमचा जो आहे त्याला भस्म लावून, त्याला नमस्कार करून, आपल्या भगवंताचं, सद्गुरूचं नामस्मरण करून जर स्वयंपाक केला तुम्ही, तर यांच्यामध्ये निश्चित बदल होतो. आणि तुम्ही जर म्हणजे हातात पाया चप्पल, हातातच म्हणते पण बघा बऱ्याच घरामध्ये आता फरशी बांधलेले, घर बांधलेले, पुन्हा मग मालिका बघत, टी पिक्चरचे गाणे ऐकत, गळ्यातला लिंग बाजूला काढून ठेवून जर स्वयंपाक केला, आणि मालिका बघत, पिक्चर बघत, शिव्या देत जर स्वयंपाक केला, तर हे हातात लगेच काठी घेतात. यांनी जर हातात काठी घेऊन असं वाटत असेल तर आमचं काम आहे ते. कारण स्त्री म्हणजे नारी रतन की खान है, नारी रतन की खान. जिस नारी से पैदा हुए वो रामकृष्ण हनुमान. नारी निंदा मत करो यारो, नारी रतन की खान. जिस नारी से पैदा हुए वो रामकृष्ण हनुमान. म्हणून स्त्रियांनी अगोदर सुचिरभूत असायला पाहिजे, आणि मग यांच्यावर संस्कार होतात. आणि जर आम्ही जर संस्कार दिले लेकराला, आजकाल माणसं म्हणतात महाराज काय बिघडले, तरुण पिढी बिघडली हो. म्हणजे काही करायले. रेव पार्टीमध्ये मुली सापडल्या दारू पित असताना, मुलं म्हणत नाही मी, मुली सापडल्या. आणि मग मुलं तर आजकाल काय करायचं तुम्ही बघूच राहिला. साध्या साध्या गोष्टीवर भांडणं, खिनगावला भांडणं, ते फेसबुकच्या माध्यमातून आता कळालंय, फेसबुकवरून खिनगावला भांडणं झाली, लातूरला भांडणं झाली, ह्या कॉलेजच्या समोर, इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर भांडणं झाली. डायरेक्ट खलास. नांदेडची घटना कालची, नांदेडला सुद्धा दवाखान्यात जाऊन त्या तरुणाला मारलं. एवढ्या म्हणजे घटना पुढे गेलेल्या आहेत. म्हणून अगोदर आपल्यामध्ये एक लक्षात घ्या, दुनिया बिघडलेली, तरुण पिढी बिघडलेली, अगोदर मायबाप बिघडली. मायबापानं जर नीट नाही वागलं तर लेकरं वागतील का? म्हणून माऊली परमरस्यामध्ये सांगतात की वडील आग्रहन क्रिया टाकीती तरी नेनतेही तैसेची वर्तती. कारण अनुकरण प्रिय असतात. मग ठीक आहे महाराज, म्हणून वडील मंडळीनं चांगलं वागलं पाहिजे, आणि गुरु सुद्धा आपण तसा केला पाहिजे की ज्याचं आचरण शुद्ध पाहिजे, जो सदाचार समर्थ गुरु असला पाहिजे. असे भरपूर गुरु आहेत जे आपलं वित्त हरणारे आहेत,
असे भरपूर गुरु आहेत जे आपलं वित्त हरणारे आहेत, असे फार गुरु कमी आहेत जे आपलं चित्त हरणारे गुरु आहेत. आम्ही त्या गुरुचे शिष्य आहोत, राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊलींचे महाराज, ज्यांनी उभ्या आयुष्यामध्ये संन्याशानं फक्त 2च गोष्टीची अपेक्षा करा म्हणून सांगितली. संन्याशानं फक्त 2 गोष्टीची अपेक्षा. कोणती? एक रोटी आणि दुसरी लंगोटी. तिसऱ्या गोष्टीची अपेक्षा करू नये. संन्याशापाशी 3 गोष्टी असू नयेत. संन्याशापाशी 3 गोष्टी असू नयेत. कोणती? झोप, पैसा आणि स्त्री. या संन्याशापाशी असू नयेत. राष्ट्रसंत किती झोपायचे म्हटलं, मी तर अनुभव आहे माझा. मी ज्यावेळेस त्यांच्यासोबत फिरायचो लहानपणी दीक्षेच्या कार्यक्रमाला वगैरे, अनुभव एवढा चांगला. मी केव्हा मग राष्ट्रसंत वरी त्यांची व्यवस्था केली असेल मी तिथंच झोपायचं, कारण काय कुण्या वेळेला काम पडेल म्हणून. आणि मी ज्याही वेळेस उठायचो, रात्रीचं 1 वाजलं उठून बघितलं तरी आप्पा वाचत बसलेले. पुन्हा 2-3 ला उठलो तरी आप्पा उठून वाचत बसले, हातामध्ये परमरहस्य. मी म्हणलं आप्पा तुम्हाला परमरहस्य सगळं माहिती आहे, कारण आम्ही म्हणलं चालतं बोलतं परमरहस्य म्हणजे राष्ट्रसंत. चालतं बोलतं परमरहस्य म्हणजे राष्ट्रसंत आहेत परमरहस्य. आणि मग तुम्ही अजून परमरहस्य नाही, अजून मला परमरहस्य कळण्यासाठी दुसरा जन्म घ्यायचा आहे म्हणे तुझे राष्ट्रसंत. म्हणजे काय त्यांची श्रद्धा असेल मनमत माऊलीवर, काय श्रद्धा आहे परमरहस्यावर. आम्ही तसं कधी वाचतो का? आम्ही वाचलो तरी सुद्धा बघा हातामध्ये परमरहस्याला ग्रंथाला असं पुस्तक धरल्यासारखं धरत जाऊ नका, त्याला कुठेही ठेवू जाऊ नका. त्याचा आदर केला पाहिजे. दुमडायचं नाही, असं दुमडून करायचं नाही, त्याचा आदरच केला पाहिजे. नुसतं तुम्ही त्याचा आदर जरी करायला शिकलात, मान ठेवलात, तर आपल्या घरामध्ये कुठल्याच प्रकारची बाधा होणार नाही. एवढं सामर्थ्य त्या ग्रंथामध्ये आहे. तो प्रासादिक ग्रंथ आहे. म्हणून गुरु कोण? ज्याचा सदैव असा हात असतो तो गुरु, आणि असा ज्याचा हात आहे तो भिकारी म्हणायचे राष्ट्रसंत. आणि त्या गुरुचा प्रसाद जर जीवनामध्ये मिळाला तर महाराज त्याचा परिणाम कोणता आहे? राष्ट्रसंताला कोणाचा मिळाला होता? बाळपणी दीक्षा लागली गुरुची, संसाराची रुची न कळे मग. एवढं गुरु म्हणजे राष्ट्रसंत म्हणायचे. मी एवढा भाग्यवान आहे की माझ्या एवढा भाग्यवानच कोणी नाही. काय? राष्ट्रसंताला गुरुच्या वटीत केव्हा देण्यात आलं? केव्हा देण्यात आलं माहिती आहे का? लेकराचं दूध प्यायचं तुटते का माय? किती वर्षाला तुटते माय? ते लेकरू कुठे गेलं? गेलं का बाहेर? किती वर्षाला तुटलं दूध प्यायचं? 2.5-3 वर्षाला, 2 वर्षाला, बरोबर 3 वर्षाला ना? 3 वर्षात दूध प्यायचं तुटलं की लेक राष्ट्रसंताला गुरुच्या वटीत टाकलं. राष्ट्रसंत म्हणले माझे दात माझ्या गुरुनं घासले, मला आंघोळ माझ्या गुरुनं घातलेली आहे, माझ्या गुरुनं मला प्रसाद भरवलेला आहे त्या तोंडामध्ये. आणि राष्ट्रसंत ज्यावेळेस गुरुचं सांगायचे ना, त्यांचा असा कंठ दाखवून यायचा. त्यांचं प्रेम जेवढं गुरुवर होतं ना तेवढं प्रेम कोणावरच नव्हतं, आईवर सुद्धा नव्हतं. तुम्हाला आता हे अतिशयोक्ती वाटेल, कारण माझं सगळं करणारी माझी आई म्हणजे खरी गुरु माझे मडिवाळ शिवाचार्य महाराज आहेत. आणि एवढं प्रेम राष्ट्रसंतांना सांगितलं का कपिलधारामध्ये कीर्तन होतं. आणि राष्ट्रसंत ज्यावेळेस आपल्या घरात, राष्ट्रसंताला त्यांचे गुरु त्यांना बाबू म्हणायचे बरं का ना, बाबू त्यांना टोपण बाबू म्हणायचे. आणि मग बाबू असंच कार्यक्रमाला जात असताना त्यांची एकदा पोती होती पूर्वी, कोणती परमरहस्य नव्हता,
पूर्वी शिवलीलामृत ग्रंथ होता वाचायचा मला तर. आणि राष्ट्रसंताचा नियम, दररोज पूजा झाली की पोथी वाचल्याशिवाय तोंडात पाण्याचा थेंबही घ्यायचा नाही. आणि मग पोथी बंगली एके दिवशी ते झालं काय, सगळं पूजा वगैरे झाली आणि जे ग्रंथ काढायचा विसरला तो हाताखालचा शिष्य, आणि ती पोथी फरशीमध्ये मी तशीच गेली घोड्याच्या पाठीवर पुढं. आणि मग बसले राष्ट्रसंत म्हणले पोथी मध्ये बसायचं आहे. मग सगळं झालं, राष्ट्रसंत म्हणले बसले, बसच नाही गेले प्रसादाला. बाबू कुठं आहे, बाबूला बोलवा. बोलावले बाबूला. अरे बाबू बस ना. तिने म्हणले नाही, म्हणले मी बसणार नाही, कारण त्यांचा नियम त्यांनी घालून दिला होता त्यांना ना, पोथी वाचल्याशिवाय पाणी प्यायचं नाही. अरे बाबू बस, आपल्याला प्रसाद घ्यायचा आहे. नाही म्हणले मला आताच नाही घ्यायचं. म्हणले का, माझी पोथी पुढे गेली. म्हणजे आता मी पोथी वाचल्याशिवाय जेवणार नाही, प्रसाद घेणार नाही. अरे बस, मी तुझा गुरु आहे ना, मी सांगतो म्हणजे घे. त्याने म्हणले नाही, माझा नियम आहे. बाल हट्ट आहे तो, माझा नियम आहे, मी नाही जेवणार म्हणले. त्यावेळेस सांगितलं, ज्यावेळेस मी जेवत नव्हतो, राष्ट्र माझ्या गुरुचा घास नरड्याच्या खाली उतरत नव्हता, राष्ट्रसंताच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्हाला सांगतो हा प्रसंग सांगत असताना म्हणजे किती निष्ठा असेल गुरुवर. आणि त्या निष्ठेनं म्हणले हा काय झाला महाराज, हा संत नाही तर हा राष्ट्रसंत झाला. नुसता राष्ट्रसंत नंतर वसुंधरा रत्न पुरस्कार कुठं, दिल्लीला मिळाला महाराज. कोणाच्या हस्ते, मोहनजी भागवत यांच्या हस्ते. सध्याचे सरसंघचालक, त्यांची भेट घ्यायला मला तर आजकाल मुख्यमंत्र्यांना सुद्धा 2-2, 3-3 वर्ष वेटिंगवर राहावं लागतंय कार्यक्रमाचं नियोजन करायचं म्हटलं तर. एवढं हे मोठं व्यक्तिमत्व. आणि त्यांनी 2017ला राष्ट्रसंताचा जो 100वा वाढदिवस होता, त्या 100व्या वाढदिवसाला त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला राष्ट्रसंताच्या वाढदिवसाला यायचं 100व्या. किती मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि आले. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, नितीन गडकरी, मोहनजी भागवत आणि बरीच दिग्गज मंडळी आली होती 100व्या वाढदिवसाला. आणि झाल्याच्या नंतर मोहनजी भागवतांनी तो जो मुआब बघितला 100व्या वाढदिवसाचा, जो जी जनसंख्या बघितली, आणि त्यावेळेस सांगितलं महाराज हा कार्यक्रम एवढा भव्य आणि मोठा होणार आहे हे जर मला माहिती असतं तर मी देवेंद्रला आणले म्हणजे सोबत. देवेंद्र तर आलाय सोबत. हा जर कार्यक्रम असा आहे असं वाटलं असतं तर मी नरेंद्रला आणलं असतं म्हणले. नरेंद्र म्हणजे कोण, नरेंद्र मोदीला मी इथं आणलं असतं. म्हणजे हे सामर्थ्य आपल्या राष्ट्रसंताचं गुरुचं. आणि असे गुरु आम्हाला मिळाले, त्या गुरुचा प्रसाद मिळाला. मिळाल्याच्या नंतर त्याचा फायदा काय, तर आमच्यातलं जे प्रेम आहे ते कायम टिकवणं हे आमचं काम आहे. पण प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरिपुता, जे षडविकार आहेत त्यांच्याकडे आता लक्ष देऊ नका. 1 वाजलेला आहे. महाराज काम क्रोध यांचे पडू नये छंदी, प्रेमे कृपानिधी पूजावा हो. गडबड आहे महाराज मला सुद्धा, कारण गावामध्ये आपला अखंड शिवनाम, मी म्हणून लवकर आलो होतो, प्रयत्न करत होते लवकर आलो. 10ला चालू झालं, 10 ते 12 करा, 12 नाही 12:30 1 वाजलं तरी चालतं. पण आता 1च्या पुढं सरकलेलं आहे, 1 वाजून 2 मिनिट झालेले. मग नाश होय षडरिपुचा, ह्या विकाराकडचं लक्ष काढा. भगवंताच्या सद्गुरुनाथाच्या चरणावर लावा आपलं लक्ष. लावल्याच्या नंतर त्याचा अभिमान येऊ देऊ नका. मी लय भारी शिष्य आहे, मी लय भारी कीर्तनकार आहे, मी लय भारी गायक आहे, मी लय भारी वादक आहे. ज्याला मी 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 वाटतं ना, काय ठुमकस येतो बाप्पा, काळ बैसल अशी बाप्पा. ज्याला मी 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 लय भारी आहे वाटतं ना, अरे 1000 कोटीची प्रॉपर्टी होती. किती, 1000 कोटीची नाही, हजारो कोटीची प्रॉपर्टी होती. आपल्या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होता. 8 वाजून 45 मिनिटाला विमान चालू होतं आणि 8 वाजून 46-47 मिनिटाला विमान, हेलिकॉप्टर का विमान कोसळलं. आणि एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालं. ज्याला वाटतं ना मी भारी येतो, ते पद होतं, प्रतिष्ठा होती, सगळंच होतं, पैसा होता, पण काही जमलं का नाही. मग आम्हाला मरावे परी कीर्तिरूपी जर उरावं वाटत असेल, बाबा आपलं तुमचं आमचं काय, 1.5 कोटी पाठ उठली म्हणजे लईक झालं तर आपली 10-5 लाखाच्या मधली, 5-50 लाखाच्या मधली, 4-2 कोटीच्या मधली प्रॉपर्टी. ती किती कोटीचा मालक होता त्याचं काही जमलं नाही. आमचं जमणार आहे का. पण आमचं जर जमाव वाटत असेल तर फक्त आमच्यातला मीपणा सोडा, आपल्यातलं प्रेम कायम असू द्या. आणि प्रेम आपलं जर कायम असेल तर त्याच्या जीवनामध्ये फक्त तो आनंद असतो. आनंद 2 प्रकारचा आहे, एक विषयानंद, दुसरा ब्रह्मानंद. विषयानं कधी तृप्ती होत नाही, भोगानं तृप्ती नाही, त्यागामध्ये आहे. जो त्याग आमच्या साधू संतांनी केला, आणि
त्या त्यागानं आपल्यामध्ये वैराग्य निर्माण होऊन आपल्यामध्ये सुद्धा भगवंताच्या भक्तीची निष्ठा, भक्ती, श्रद्धा निर्माण होईल. आपल्या जीवनामध्ये तो आनंद आपल्याला प्राप्त करून घेता यावा, यासाठी हा माणसाचा जन्म आहे. ऐसा जन्म पुढे नाही मिळणार. कारण मानवाचा जन्म हाची महालाभ, हा लाभ आहे. आणि या लाभाचा महालाभ जर तुम्हाला आम्हाला करून घ्यायचा असेल तर माणसं म्हणतात तो आनंद म्हणजे ब्रह्मानंद आहे, आत्मानंद, परमानंद, शिवानंद. तो आनंद जर करा, आनंद घेण्यासाठी हे जीवन आहे. किती लोकांच्या जीवनात आनंद आहे हो बघा ना. पूर्वी माणसं खायला मिळत नव्हतं पण लोक आनंदित होते. 72च्या दुष्काळामध्ये भाकरी सुद्धा मिळायची नाही. आमची आई सांगायची, आमच्या लहानपणी आम्हाला रोट्या मिळत नव्हत्या, भाकरी मिळायचं होतं ज्वारीच्या. मग ते काय करायचं, त्या भाकरीच्या पिठामध्ये, रोट्याच्या पिठामध्ये आंबाड्याचा पाला घालायचे. म्हणजे बरोबर आहे का, जुनी माणसं आंबाड्याचा पाला करायचा. कारण एवढ्या पिठामध्ये 2-4 माणसं कशी खाणार. मग आंबाड्याचा पाला घालून त्याच्या 7-8-10 रोट्या करायच्या आणि मग ती द्यायचं. खायला मिळत होतं. आता बऱ्याच लोकांच्या घरी खायला भरपूर आहे, खाणारच कोणी नाही. माणसानं घरं मोठे मोठे बांधले पण त्या घराला कुलूप आहे, राहायलाच कुणी नाही. अजून काही दिवसाला बघा माणसं बंगले भरपूर बांधतील पण त्या घराला फक्त कुलपच राहतील. माय बाप, माय ड्युटीला, बाप ड्युटीला, आणि लेकरं कोणी सांभाळलं तर लेकरं मी पाळणार घरात. म्हणून बऱ्याच लोकांना वाटतंय माय घरात नको. बऱ्याच म्हणतो बरं का, सर्व लोकांना म्हणत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं माय बाप, अरे माय बाप म्हणजे ज्या घरातले माय बाप हसत मुखानं राहतात ते घर नसून ते मंदिर असतं. म्हणून आपल्या घराला जर मंदिर करायचं असेल तर आपल्या घरातले माय बापांची सेवा करायला पाहिजे. आम्ही 5 भाऊ आहेत. तुम्ही म्हणाल माझा मोठेपणा सांगत नाही. मला एकाने विचारलं, महाराज तुम्हाला आई वडील? हो. तुम्ही 5 भाऊ, कोणाकडे राहतात आई वडील? थोरल्याकड? मी म्हणलं नाही. धाकट्याकड 2 नंबर नाही, 3 नंबर नाही, 4 नंबर नाही, 5 नंबर नाही. कशाला कीर्तन करत फिरवलं म्हणले. मायबाप कोणाकडे बी नाही तर तुम्ही सांगून फिरवलं म्हणले. मी म्हणलं आमचे 5 भाऊ आम्ही विभक्त आहे. मग आई वडील कुणाकडे आहेत? मी म्हटलं आई वडील, बरेच लोक माझ्याकडे आई वडील आहेत. आई वडिला कोण सांभाळतं? मी सांभाळतो. अरे वेड्या, तो आई वडिला सांभाळण्या इतका मोठा अजून झाला नाही. मला म्हटले महाराज आई वडील कुणाकडे आहेत? आई वडील कुणाकडे नाही, मी आई वडिलाकडे आहे म्हणून सांगितलं. आई वडील माझ्याकडे नाही, मीच आई वडिलाकडे आहे. ह्याच्यामध्ये खूप मोठा अर्थ आहे. आई वडिलाला सांभाळणे की तुम्ही आम्ही मोठे नाहीये. मग बाबांनो एक करा, माणसानं दिवसा असं काम करावं, रात्री सुखानं झोप लागावं. माणसानं दिवसा असं काम करावं, रात्री सुखानं झोप लागावं. माणसानं या आयुष्यामध्ये असं काम, पूर्वार्धामध्ये माणसाचं आयुष्याच्या पूर्वार्धामध्ये माणसानं अशी कमाई करावी म्हातारपणी बसून खाता यावं. आणि माणसानं या जन्मात असं काम करावं, पुढचा जन्मच घेण्याची गरज पडू नये. आणि पुढचा जन्म घेण्याची जर गरज पडू नये असं वाटत असेल, जन्म
चुकवा हो. आणि ते प्रसादाचं सामर्थ्य गुरुच्या प्रसादामध्ये आहे, देवाच्या प्रसादामध्ये नाही. कारण देवाचा प्रसाद म्हणजे फलदायी नाही सांगितलं. कारण देवाची फक्त पूजा आहे. देवाची पूजा कुठली आहे? डोक्याची. आणि संताची पूजा ही पायाची. डोक्यामध्ये ज्ञान असतं, पायामध्ये आचरण असतं. डोक्यामध्ये ज्ञानाचा अहंकार असणारी भरपूर माणसं आहेत. डोक्यामध्ये ज्ञान आहे, ज्ञानाचा अहंकार असणारी माणसं भरपूर आहे. पण त्या अहंकाराचं ज्ञान ज्यांना आहे ते संत आहे. आणि ते कोणाला होतं तर संताच्या म्हणतात. बऱ्याच लोकांना संताच्या डोक्याला डोकं लावायची सवय असते. संताच्या डोक्याला, जिने संताच्या डोक्याला डोकं लावलं त्यांचे डोके भ्रष्ट झाले हो. संताच्या डोक्याला डोकं लावू नका, संताच्या पायाला डोकं लावा. आणि जिने संताच्या पायाला डोकं लावलं ते स्वामी विवेकानंद झाले, ते शिवसंत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज झाले, ते शिवयोगी संत शिरोमणी म्हणत माऊली झाले. पण बाबांनो, संताच्या पायाला डोकं लावा. मी तर म्हणेन संताच्या पायातच पडून राहा. आणि जे संताच्या पायात पडू नये, आज जग त्यांचा उदय करते. महाराज द्वारी पडो ये याच्या कोणाच्या? आशांच्या दारामध्ये, आशांची मला सेवा घडावी. आणि तशा प्रकारची सद्बुद्धी अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभू मामा सर्वांना देव, अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करीत असताना प्रतिवर्षाप्रमाणे एवढा भव्य आणि दिव्य अखंड श्रवणाम सप्ताह, एवढं सुंदर वैभवपूर्ण भक्तिपूर्ण वातावरण आपल्या पूर्ण गावामध्ये असताना बनवून, अगदी लहान लहान लेकरापासून फार मस्त अगदी कौतुक करायसारखं हे गाव आहे सुकणी म्हणजे. आणि हे कौतुक मी नाही बरं काय, राष्ट्रसंत करायचे. म्हणजे सुकणीचा सप्ताह म्हणजे त्यांच्या आवडीचा सप्ताह. आणि म्हणून इथली मंडळी ही तशाच पद्धतीने पूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये हा सप्ताह आणि या सप्त्यातील प्रसादकालीन सेवा आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं येथील संयोजकांना माझ्याकडे दिली. सेवा करत असताना एखादा चूक अभद्र शब्द गेला असेल त्याबद्दल मी क्षमा मागतो. आणि जे चांगलं असेल ते माझे परमपूज्य गुरु माऊली असतील. आपल्या लोकांना प्रेम द्यायला शिका, आपल्याला आपलं म्हणायला शिका, आपल्याला मोठं म्हणायला शिका. कारण आपल्या लोकांना आपलं म्हणायला तयार कोणी नाही. आणि सगळ्यात मोठा धोका म्हटलं तर आम्हाला आमच्याच लोकांपासून आहे, दुसऱ्या लोकांपासून नाही. बघा ना, धर्मवीर संभाजी महाराजांना जो धोका झाला दुसऱ्या लोकांनी दिला का? कोणी दिला? मराठ्यांनी दिला. आणि काही काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांना जातीपुरतं मर्यादित ठेवतात. जातीपुरतं मर्यादित नाही, छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे बरं का. धर्मवीर संभाजी महाराज असू द्या. पण बाबांनो, विचार करा, दुसऱ्यापासून आम्हाला धोका नाही. हमें तो अपनों लोटा, गैरों में कहा दम था. आम्हाला दुसऱ्यापासून धोका नाही, आमच्याच लोकांपासून. बाहेरच्या शत्रूला भांडायला आमचे सैनिक आहेत ना सीमेवर भारत देशाच्या. पण आतल्या शत्रूला कसं करावं? तसं आमच्या आतले जे शत्रू आहेत त्या आतल्या शत्रूला मारण्याचं सामर्थ्य त्या गुरुच्या प्रसादामध्ये आहे. तो प्रसाद आपण घ्यावा, तो प्रसाद घेऊन आपण जीवनमुक्त व्हावं. तशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करीत असताना बोलता बोलता एखादा चूक अगोदर शब्द गेला असेल त्याबद्दल मी क्षमा मागतो. हे चांगलं असेल ते माझे परमपूज्य गुरु माऊली वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर गुरु शिवाचार्य गुरु माऊलीचं असेल ते ऐकून घेऊन येणाऱ्या 1 जून 2026 ला श्री क्षेत्र कापिलाधार या ठिकाणी 1 दिवसीय ग्रंथराज परमरस पारायण सोहळा आहे. ज्या पारायण सोहळ्यासाठी आपल्या वीर मठाचे उत्तराधिकारी राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज हेही राहणार आहेत. आपले परमपूज्य सद्गुरू विरूपाक्ष शिवाचार्य महाराज जागीरदार मठ संस्थान मानूरकर ही व आपले शिवसंत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज धोत्रजोड्याचे आष्टी या मठावरचे मठाधिपती परमपूज्य विश्व चैतन्य शिवाचार्य महाराज हे सर्व गुरुवारी अनेक गुरुवारी येणार आहेत. यांनी पण येतो म्हणून सांगितलेलं आहे. पण आपण सुद्धा सर्वांनी यावं. अधिक मास आहे यावर्षी, त्याच्या निमित्त 30 आणि 31 मेला 2 दिवसीय जपयज्ञ आहे. त्या जपयज्ञामध्ये ज्यांना सहभाग व्हायचा आहे आपण होऊ शकता. आपली राहण्याची प्रसादाची म्हणजे खाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यावर्षीचे यजमान आपले माहेश्वर मूर्ती संजय महाराज, संजय स्वामी जबळपूरकर, जे यांचा परिचय द्यायचा म्हटलं तर आपले राष्ट्रसंत आहेत ना, त्यांच्या मामाचे चिरंजीव आहे.
आणि मग या कार्य म्हणजे असं परिचय दिलं तर लोकांना थोडं वेगळं वाटतं, मग चांगलं वाटावं. वेगळं म्हणजे वेगळं नाही, चांगलं वाटून त्यांनी त्यांची उपस्थिती हजेरी लागावी एवढ्यासाठी 1 जून 2026ला आपण सर्वांनी एकदिवसीय ग्रंथराज पारायणाच्या पारायणासाठी उपस्थित राहावं अशी सदिच्छा व्यक्त करून झालेली सेवा इथे जमले सर्व पुरुष भजनी मंडळ, गायक वादक, महिला भजनी मंडळ, कीर्तनकार, प्रवचनकार आपल्या सर्वांचं अभिष्ट चिंतन करीत असताना या ठिकाणचे दैवत कपिवरी महारुद्र हनुमान तथा सोमेश्वर भगवान मनमत बसवादी संत व त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय माझे परमपूज्य गुरु माऊली वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज मक्करकर यांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण भजनी मंडळ सुकणी पाठीमाग आणि पुढे पाहुणे भजनी मंडळ. महिला पुरुष या लवकर या लवकर म्हणा चाल महाराज येणार फोन वगैरे